नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। शिंदेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी फडणवीसांनी डाव रचला, नेमकी प्रकरण काय हे समजून घेऊयात। मित्रांनो, राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजनांवर बंदी आणण्याचा खळबळजनक दावा शिवसेना पक्षाचे आमदार नेते अंबादास दानवे यांनी केलाय। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो शीर्षकाखालील सुरू केलेल्या तब्बल 10 महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। दानवे यांनी या निर्णयावर थेट दैवत बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव मिळण्याची बोचरी टीका करत शिंदे गटाला लक्ष्य केलंय। अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या नमो नावाने सुरू होणाऱ्या 10 योजना बंद केल्यात। या योजनेमध्ये खालील प्रमुख योजनांचा समावेश आहे, ज्या शिंदे यांनी मोदी ब्रँड वापरून राज्यात मोठा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळे अभियान, नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राह्य सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिवंगत शक्ती योजना, नमो क्रीडा मैदान व उद्योग योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना, नमो तीर्थक्षेत्र व गड किल्ले संवर्धन योजना। या 10 योजना एकाच वेळी नमो नावाच्या एवढ्या मोठ्या योजनांना स्थगिती दिल्याने शिंदे गट भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केवळ नावापुरता आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीकास्त्र सोडलंय। दानवे यांच्या मते शिंदे गटाला महाशक्तीने अर्थात भाजपने बहुधा दैवत आणि देवघर बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव दिले होते। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत, ज्यात आनंदाचा शिधा यासह इतर योजनेचा समावेश आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आलेल्या आर्थिक भारामुळे या योजना बंद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र नमो योजना बंद करण्याच्या निर्णयामागे केवळ आर्थिक कारण आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिंदे मॉडेलला राज्यात वर्चस्व मिळवू नये यासाठी राजकीय धोरण म्हणून हे निर्णय घेतले, अशी शंका उपस्थित केली जाते। हा निर्णय महायुतीमधील देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा भाग असल्याचं मानलं जात आहे। सामान्यांना कणखर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारने सहकार्याच्या निर्णयावर फुल्या मारल्या। यावर कटाप्रमुख असलेले शिंदे मात्र गप्प राहून महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढत आहे असं दिसतंय, अशी टीकाही दानवे यांनी केली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।